तर हे बघा मंडळी, आता आमच्याकडे दिवाळीसाठी जे पाहुणे आले आहेत तर त्या बघा त्यांनी फक्त 2च दिवस तिकडे माहेराला ठेवला आणि फोन सुरूच होते, वहिनी तुम्ही घरी या घरी या. तर बघा खूप मज्जा आज येऊ राहिली, कारण कसं की आम्हाला 3 नंदा आणि हे 2 भाऊ असं आमची फॅमिली आहे. तर खूप अशी मज्जा सुद्धा येऊ राहिली आणि जास्त वेळेस काही त्या येत नाही दिवाळीसाठी, पण यावर्षी सगळेच जण आले, भाजी सुद्धा आली आहे आमची, तर त्यांच्यासाठी बनवलं आहे आज खास असं पाहुणचार. तर मटण बनवलं आहे आणि आता करायची आम्हा सर्वांना जेवण. तर सध्या कसं की घरचेच ब्लॉग सुरू आहे, तर सर्वांनी आवर्जून पहा. तर ह्या आहेत लहान ननंदबाई आणि त्यांचा यूट्यूब चॅनलसुद्धा आहे गीता स्पेशल. तर योगाचे खूप छान प्रकारे त्या क्लाससुद्धा करतात. तर बघा आता त्याच माझे व्हिडिओ इकडे शूट करत आहे आणि मुलांसाठी बनवली होती छान प्रकारे भेळ. तर सुरू होता दुपारचा मुलांचा आणि आमचा नाश्ता. आणि ह्या लहान ननंदबाई आहे तर त्यांचं माझं लग्न सोबतच झालं, म्हणजे त्यांचं झालं होतं 1 मेला आणि माझं 2 मेला. तर आता 17 वर्ष झाले, परंतु त्यांचा सुद्धा खूप आग्रह होता की वहिनी तुम्ही शेतातील जे स्वतः काम करतात तर त्याचे व्हिडिओ बनवा. तर असं खूपच दिवसापासून यांचंसुद्धा चालू होतं. तर खूप सपोर्ट असा माझ्या नंदांचा मला आहे यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा आता आमचं सुरू आहे इकडे नाश्ता वगैरे फराळाचं करणं. आणि या ज्या ननंदबाई आहे त्यांचा माझा खूप असा संपर्क लग्नापासून आहे आणि दोघीजणी त्यासुद्धा खूप वेळेस पहिले इकडे राहत होत्या. मुलं लहान लहान होते तेव्हा, मुलं शाळेत नव्हते, तर त्यामुळे कसं की आमच्या दोघींचं खूप असं मैत्रिणीसारखंच आम्ही राहतो. तर बघा बाबासुद्धा होते, तर अशा खूप छान प्रकारे आमच्या गप्पासुद्धा सुरू होत्या. तर चला मग आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत वहिनीला ड्युटीला लावून दिले काय, तुम्ही व्हिडिओ शूट करा, व्हिडिओ शूट करा. काय पगार देते की नाही? वहिनीला पगार आहे का पहिले? वहिनी चांगलं चांगलं करून खाऊ घालायला लागले ते. मग काम करायचं काम नाही, फक्त मोबाईल घेऊन फिरवायचा, जेवायचं. आणि आता वहिनीचं काय चाललं ते दाखवते त्याला. चला मंडळी, आमच्या वहिनी साहेब काय करतायत ते काय करतायत ते दाखव. तर हे बघा किती क्यूट बाळ आहे. तर आमच्या भाजीचा मुलगा, तर सगळेच मुलं त्याच्या भोवती अगदी गोंधळ घालूनच होते आणि बाळाचं कौतुक सगळेजण पाहत होते. खेळायला लागले तर इकडे सुरू आहे आमचा स्वयंपाक आणि खरोखर माझ्या ननंदबाई सुद्धा खूप अशा मदत मला करू लागतात. मामा खेळतो, आज्ज मामा संधू मामाची रिॲक्शन भारी होती. तिकडे बघ. हॅलो, आमच्या मामी आजीला सबस्क्राईब करा, लाईक करा. बोल मामी आजी. इथे ना आता मस्त झणझणीत भाजीची तयारी चालू आहे. बाबांनी मटण घेऊन आले होते, तर तेच आमच्या वहिनी इथे मस्त पाट्यावरती वाटून मसाला बनवतात. काळ्या मसाल्याची भाजी असते, झणझणीत असते, मस्त विदर्भ स्टाईल. तिखट खातात आमच्या इकडे खूप जास्त. तर मस्त मिरच्या, सगळा खडा मसाला आहे याच्यामध्ये आणि घरचा काही मसाला ॲड करणार. असं आता वहिनी भाजी बनवणार आहेत आणि प्रिया चपात्या करते. ते सकाळचं काही रुटीन होतं, काही संध्याकाळचं रुटीन आहे, असं मिक्स थोडंसं आहे. आणि खुडीचं चाललं आहे मस्त लॉलीपॉप खाणं. खूप साऱ्या चपात्या आहेत. नंतर मी पण प्रियाला थोडीशी मदत केली चपात्या टाकायला. प्लस आता येते वहिनी आमच्या करतात भाजी. बघा झणझणीत मटण आहे आज पाहुण्यांना पाहुणचार. तुम्हाला नाही आवडत का? अरे देवा, वहिनी करता मस्त झाली वहिनी भाजी. आणि एवढं सुकून आहे पूर्ण घरामध्ये. आणि हे एवढं मोठी फॅमिली आहे ना, एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये ना, आता 17 जण त्या
करा, मी चेंज करते आता. कसं ते रील घालायची होती ते पण झालं नाही आपलं काम. गोंधळच इतका आहे तर काय आता. करा मग कंटिन्यू. आई वडिलांची सगळे मुलं सारखी मुलीपेक्षा सून आवडती माझी. घ्या. हो. कोणती सून? दोन्ही सुना ना. आवडती आहे पण सर्वात जास्त आवडीची माझी सून. कोणती? जी शेतात काम करते. ती कारण शेतात काम करत नाही, ती माझी सगळी व्यवस्थाच होती बाबा. मुली कुठे येणार व्यवस्थित राहते. मुलींच्या घरी. मुलीच्या घरी असतात. पण 2 सुनांपैकी माझी आवडती सून जी शेतीत काम करते, तुमचं करते. तर बघा इकडे सुरू आहे आमच्या बाबाच्या आमच्या गप्पा. आणि आता इथे तर संध्याकाळचीच म्हणजे रात्रीचे ते भाजी वगैरे आणली होती ती बनवली, सगळे जेवणं वगैरे चालू आहे. आता हे काय छोट्या छोट्या क्लिप घेतल्या होत्या, जरा मागे पुढे पण झालेल्या आहेत. तर जसं आहे तसं जमतंय, जसं त्यांना वेळ भेटतो तसं ते करतात. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. सपोर्ट करा आमच्या वहिनीला.